त्यांच्या हत्येप्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। बीड प्रकरणी राज्यपाल स्वतः लक्ष घालणार असून त्यांनी तसं आश्वासन दिलंय असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंनी चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली। बीडमध्ये झालेले सर्व प्रकार उघड झाले पाहिजेत आणि आम्ही घटनात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। वाल्मिक कराडला कलम 302 मध्ये आरोपी करा आणि सरकार वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केलाय। तर चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचे असून या प्रकरणाला जातीपातीचं राजकारण त्यामध्ये करू नये असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्त्वाची केली की या सगळ्यांचा बॉस कोण आहे, हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते, लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला। मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले। मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली। संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही। आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून, आमची आजची मागणी नाही आहे। याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे। चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे। तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे एक। आणि याची सगळी संशयाची सुई, याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत। विधानसभेच्या पटलावर स्वतः मुख्यमंत्री बोलले। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही 7 जणांच्यावर तर गुन्हा नोंद केलेलाच आहे आणि त्यालाच धरून तिने वाल्मिक कराड जो ह्या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केले। पण त्याला जे कलम लावलेले आहे हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार, म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण तापलंय अशा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आणि पत्राद्वारे त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आरोपी अद्याप मोकाट असल्याची जनभावना असून हत्येप्रकरणी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही धोका असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला। लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावं अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आणि या संदर्भातलं पत्र जे आहे ते शरद पवारांनी दिलं। त्यांनी काय म्हटलं या पत्रात बघा। मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांचे काही गुंडांनी अपहरण करून निर्घुण त्यांची हत्या केली। सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले। गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्रभरात आंदोलनं उभी राहिली आहेत। या संदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता। त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला। फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावं अशी एकमुखाने मागणी करण्यात आली। सदर आक्रोश मोर्चाच्या सांगताप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसंच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणातून तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत। घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सूत्रधार आणि घटनेत जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा नामोल्लेख केला। महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीनं तपास व्हावा याकरता प्रसारमाध्यमं देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत असं या पत्रात म्हणण्यात आलं। शरद पवारांबरोबर 40 वर्ष काम केलंय मी। अतिशय म्हणजे हिंसेला प्रचंड त्यांच्या मनात हे आहे आणि मग ते घराचा विचार करतात, माझ्या घरच्यांचा विचार करतात, माझ्या पोरीचा विचार करतात।
एक तो वेगळाच माणूस आहे. म्हणजे एक शरद पवार राजकारणातला माणूस वेगळा आहे आणि एक माणूस म्हणून त्याच्या हृदया म्हणजे त्याचं जे हृदय आहे ते वेगळं आहे. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की पुढे पुढे राहू नकोस. त्यांचे उद्देश काय होते मला माहीत नाही, पण तू म्हणजे सावध राहा. त्याच्यातनं हे पत्र लिहिलं असेल तर मला माहिती. असं आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे. कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही, मागे हटणार नाही, कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी छगन भुजबळ यांनी देखील भाष्य केलं. बीड प्रकरणातील दोषींवर कारवाई होणारच, तर जो दोषी असेल त्याला फाशीच द्या अशी मागणी भुजबळांनी केली. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय, चौकशीत मुंडेंविरोधात काही समोर आलंय का, असा सवाल करत छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध करा असं भुजबळ म्हणाले. तर कोणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, मंत्रिपद काही सहज मिळत नाही, कुणावरही अन्याय होता कामा नये अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. हे बघा, मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही. हा पहिला भाग. धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे कोणी दोषी सापडतील, लहान मोठे, ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते, त्या सगळ्यांवर कारवाई करू. परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत काही बाहेर आलं आहे का तसं? बरं, तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही द्या, पोलिसांकडे द्या, ते चौकशी करतील. परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण? मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही. एवढी काय साफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही. परंतु म्हणून मला मी ते भोगलेलं आहे की कारण नसताना, हे प्रूव्ह झालेलं नसतानाच एकदम राजीनामा घेऊन असं आहे की हे सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपदावर काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीने